नमस्कार भावांनो बहिणींनो. भैया मस्त मला वाट्या गिफ्ट दिल्यात. का बरं दिल्यात भैया सांग बरं? खाऊन नाही हा खाऊन आवडल्या म्हणून मस्त आणल्यात. पण फायबरच्या आहे त्या, फायबरच्या 6 आणल्यात त्यानं, 6 वाट्या. पण मला आवडल्यात, लय भारी आणल्यात हरसू भैयानं आमच्या. तर कशा वाटल्या तर नक्की सांगा. पाया वाट्या छान आहेत का रे? हा. आवडल्यात मला. हर्षू भैया आले मस्त आणल्यात. किंमत पण टाकेले काय ती या हा पाया दाखवते तुम्हाला. पन्न्या उचलून घेऊ द्या. आता अशाच म्हणजे खराब होत नाही त्याच्यामुळे पन्न्या सासून ठेवल्यात आता. मस्त वाटायला लागलं. 6 वाट्या दे म्हणलं भैयाला. मग ती म्हण डबल आणायच्या का म्हणलं नको. तुमच्या दाजीला पण लय आवडल्यात. त्या म्हणे लय भारी आणल्यात गड्या वैसूत वया. आणि या पन्न्या हातात झाल्या. आता भरून ठेवा लागल मला. आता भैयाला म्हणलं बाळा धर फोन. तर ते म्हणतोय मला दर दिवसच फोन धरायला लावायला लागली मम्मी तू. त्याला लय कटाळा येतोय फोन धरायचा. पॅक करून ठेवायला लागली म्हणजे मग जास्त पॅक असलेल्याच वस्तू खराब होत नाही. भैया म्हणतोय तू रेसिपीत टाकत नाही मम्मी छान छान. आणि म्हणलं बाळा टाकते आता. तरी पण हरसू भैयाचं चाललंय असं आमच्या. हरसूचे पप्पा म्हणे लय भारी आणल्यात गाड्या. काचाच्या आणल्या तर फुटून जातात म्हणून मी फायबरच्या आणल्या. त्याला आता आराम करायचा. जेवण केलं मस्त. लगे काय काय भाजी बनवली सांगते आधी तुम्हाला. कढी बनवली. वाट्या मस्त आहेत ना. पॅकिंग झाले आता. स्पेशल मस्त डब्बे करेलेत मी. असे काही चांगलं सामान आणलं तर ठेवायला. भैया म्हणतोय तू कधी आणतीन वस्तू काढत नाही. पण भैयाला सांगते मी लावायला आपल्याला काय नाही तर मस्त घर सजवलं असतं आहे भैया. तर कसं वाटलंय तर सांगा तुम्हाला. आता मस्त लगे आपल्या वाट्या कशा आहेत काय आहे. उद्या बनवणार आहे मी पुरणपोळी. भैयाला म्हणलं मस्त तू मला वाट्या आणून दिल्यात तर मी पण लय खुश झाले. 6 आणून दिल्यात त्यानं मला. तर तुम्हाला तर दाखवल्यातच त्या. मग तिथून त्या याच्यावर अंधक वाटू लागल्या त्या पणगावर. त्याच्यावर हे असे आहेत. जवळून मस्त आहेत ह्या पा. आणि ती किंमत लिहिली तर ती पुसल्या पण जायना निघाना पण. तर आता मस्त जेवण केलेत. कढी बनवली होती. तुमच्या दाजी म्हणे मला वांग्याची भाजी बनव. खारं वांग. त्याला वांग बनवलं. आमच्या दोघा मायल्या करायला थोडीशी गोबी बनवली. आणि मस्त जेवण झाले आता. आणि त्याच्या पोळ्या राहिल्यात बनवायच्या तर नंतर बनवीन. आता भांडे गिंडे सगळे कामं झाले तुमच्या ताईचे घरातले. सगळे लगे आता कंप्लीट कामं झाले. तर आता काय नाही राहिलं. तर भैयाला मग आता मला त्याला काहीतरी नवीन खायला बनवून द्यायला लागेल. त्याने वाट्या आणल्यात तर मला आवडल्यात. ती म्हणे मम्मी मी तुला गिफ्ट देतो म्हणे. तर मग मला आवडल्यात त्या वाट्याला. भारी वाटायला लागल्यात. भैयाला थोडासा फोन धरायला लावला तर म्हणतोय धर आता. बेजार करू नको मम्मी मला. त्यो फोन धरायचा लय कटाळा करतोय. मग छकू दिदी नव्हती एवढी कटाळा करत. आता भूक पण लागली होती. भैयाची वाट पाहू लागली. 12 वाजता येतोय ते ना. आता थंडीचे लय लवकर भूका लागतात. आणि उन्हाळ्यात असं मग एवढी भूक नाही लागत. पण हिवाळ्यात भूक लागती. मग मी भैयाची वाटच पाहू लागले. आज झाली ती मग इच्छा रवा खायची. दाजी खात असतेच बनवलं तर रवा. भैया काय खात नाही. म्हणलं एकटीसाठी काय बनवणार तर वाटू लागलं मस्त गरम गरम खा. आणि तूप पण संपलंय त्याच्यामुळं मग नव्हती. मग म्हणलं एकट्या माणसाला उलास करत नाही आता. आणि सकाळचं मग काम करताना दाखवायचं राहतंय मला तुम्हाला. पण फोन धरायलाच कोणी नसते. मग काम करताना हिडो टाकणंच होत नाही तर मग. आणि सकाळची घाई भैयाला ताक पोळवलं. थोडंसं पोहे बनवले त्याला. तो नाश्ता करून गेला. आम्हाला थोडीशी कढी बनवली. गोबी बनवली. फुलगोबी त्याला लय आवडती भैयाला फुलगोबी. तर मग गोबी बनवली. तुमच्या दाजीसाठी वांग्याची भाजी बनवली. ते एकट्यासाठी बनवली तर थोडी बनवली. लसण हे ते घ्यायला लावते ते
थोडासा सांबार, लसण लय मोठा घ्यायला होते त्या भाजीत. तसं आवडते मग जेवण. आता दाजीला काहीतरी नवीन काहीतरी खायला सांगते. आता फळं आणा म्हणेन काही नवीन, मोसंबी आणा म्हणलं, संत्रा आणा. ते म्हणतात नाही लय घडी घडी सर्द्या होत्या, नाही खायच्या म्हणे आंबट वस्तू. जांब आवडतात मला तर ते जांब पण इकडे आणत नाही. घरी लय जांब खाल्ले असते, लय जांब आता लय पिकायला लागले जांब. आता घरी तोंड मुकं राहिलंच नुसतं जांब पाहिल्यावर. लय खाल्ले असते, बाबानं लय आणले असते वावरातून. आता गांजरा आणले तर ते पण भैयाला पण खाऊ वाटणार. ते मस्त कामं झालीत. आता काहीच नाही, भांडे गिंडे आवरले, पीठ भिजून ठेवलं. तर नंतर म्हणलं पोळ्या करावं. आता तेवढे गरम गरमच बनवत असते थंडीच्या. तर मग मी लवकर म्हणजे आम्हाला जेवढं दोघा मायल्याकडे पुरत्या पोळ्या बनवायच्या 2-3 लगे आणि खायचं. आणि हरसू भैया मस्त आता आराम करायला लागलाय. बाय भावांना बहिणं भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.